कांग्रेस पार्टी ने राहुल गांधी के हालिया भाषण को जन जन तक पहुंचाने के लिए नागपुर में एक विशेष अभियान शुरू करने की घोषणा की है। इस अभियान के तहत शहर के विभिन्न चौक चौराहों पर बड़ी एलईडी स्क्रीन लगाकर राहुल गांधी के भाषण का प्रसारण किया जाएगा। कांग्रेस नेताओं का कहना है कि भाषण में छात्रों की समस्याएं, महंगी शिक्षा, शिक्षा का बाजारीकरण और रोजगार जैसे महत्वपूर्ण मुद्दे उठाए गए हैं, जिन्हें आम जनता तक पहुंचाना आवश्यक है। अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के सचिव एवं महाराष्ट्र सह प्रभारी कुणाल चौधरी ने नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में इस अभियान की जानकारी दी। उन्होंने कहा कि राहुल गांधी ने अपने संबोधन में देश के युवाओं और विद्यार्थियों से जुड़े कई अहम मुद्दों को सामने रखा है। कांग्रेस चाहती है कि अधिक से अधिक लोग इन विषयों को सुनें और समझें। कुणाल चौधरी ने आरोप लगाया कि वर्तमान सरकार की नीतियों के कारण शिक्षा क्षेत्र में असमानता बढ़ी है और छात्रों को अनेक कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। उन्होंने कहा कि कांग्रेस का उद्देश्य युवाओं और विद्यार्थियों को जागरूक करना तथा उनके मुद्दों को प्रमुखता से उठाना है। आणि शिक्षणातल्या ज्या अव्यवस्था आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नागपूर शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, प्रमुख चौक आणि ज्या खासगी ट्युशन क्लासेस आहेत त्याच्या समोर विद्यार्थ्यांना राहुलजींचं जे सादरीकरण आहे ते एलईडीच्या माध्यमातून आम्ही तिथे सांगणार आहोत। एनएसयूआय युथ काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। या सर्व लोकांच्या सहयोगातून त्यांच्या पार्टिसिपेशन मधून सामान्य लोकांना, ते फक्त विद्यार्थ्यांचं नाही तर पालकांना सुद्धा त्याचा भोदंड मोठ्या प्रमाणात बसतो। पालकांमध्ये सुद्धा ती अवेअरनेस आली पाहिजे, त्यांच्यामध्ये ती जनजागृती झाली पाहिजे की या शिक्षण क्षेत्राचं खासगीकरण कशा पद्धतीने या सरकारनं केलं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर कशा पद्धतीने होऊन राहिला। त्या जनजागृतीसाठी आम्ही 2 दिवसानंतर 27 तारखेपासून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला। पोलीस प्रशासनाला आम्ही त्याची रितसर परवानगी मागितलेली आहे, ती आज मिळाली नाही, कदाचित उद्या आम्हाला प्राप्त होईल। ती परवानगी प्राप्त झाल्याबरोबर आम्ही प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये कमीत कमी 5 ठिकाणचे सादरीकरण आम्ही करणार आहोत। एक साधारणतः नागपूर शहरामध्ये पुढच्या 15 दिवसांमध्ये 30 सादरीकरण, एका दिवसाला 2 सादरीकरण, 2 वेगवेगळ्या चौकामध्ये 6 वाजता एक आणि 8 वाजता एक असे 2 सादरीकरण करू। 45 मिनिटांचं ते सादरीकरण आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नोंदवून घेणार आहोत। त्यांचं काय भावना आहेत, पालकांच्या काय भावना आहेत, या सुद्धा आम्ही त्या अनुषंगाने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण नागपूर हे सुद्धा एक शिक्षणाचं मोठं केंद्र आहे। खासगी ट्युशन क्लासेसचा बाजार खूप मोठा आहे, त्याची इकॉनॉमी खूप मोठी आहे। आज नागपूर बोर्डामधून 10वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः 3 लाख आहे। पूर्व विदर्भामध्ये नागपूर बोर्ड काम करतं। 3 लाख विद्यार्थी दरवर्षी 10वी पास होतात आणि ह्या संपूर्ण जेईई, नीट आणि या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या ट्युशन क्लासेस आहे नागपूर शहरामध्ये आणि त्याची संख्या आपण 1 लाख जरी पकडली आणि त्याची फी जर आपण पकडली 1 लाख प्रति वर्ष तर 1000 कोटी रुपये निव्वळ त्याची इकॉनॉमी। आणि नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा बंद पडून राहिल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडून राहिल्या, विद्यापीठांच्या पेपर लीक होऊन राहिलं, बोर्डाचा पेपर लीक झालं। आमच्या एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, नीटच्या परीक्षार्थीचं सिग्नेचर कॅम्पेन केलं तर पोलीस त्या ठिकाणी त्यांना अडवणूक करून राहिली, त्यांच्यावर काल हमला सुद्धा झाला। म्हणजे आम्ही जनजागृती करायला गेलो तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांवरती, युवकांवरती दबाव टाकला जातो आणि आपण त्याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीनं सहभागी होऊ नये ही जबरदस्ती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करून राहिलेली आहे। त्यामुळे जन आंदोलनाचं स्वरूप ह्या संपूर्ण व्यवस्थेचा पर्दाफाश करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केला। त्याची सुरुवात आम्ही नागपूर शहरातून करत आहोत आणि 27 तारखेपासून आम्ही साधारणतः प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये निदान 5 सादरीकरण आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यासाठीची ही पत्रकार परिषद
पार्टी के अनुसार नागपुर के प्रत्येक विधानसभा क्षेत्र में प्रमुख चौक चौराहों पर एलईडी स्क्रीन के माध्यम से राहुल गांधी का भाषण दिखाया जाएगा। इस दौरान कांग्रेस कार्यकर्ता भी उपस्थित रहेंगे और लोगों से संवाद स्थापित करेंगे। इस अवसर पर कांग्रेस नेताओं ने भाजपा पर भी निशाना साधा। उन्होंने कहा कि भाजपा को राहुल गांधी द्वारा उठाए गए मुद्दों का जवाब देना चाहिए। कांग्रेस नेताओं का दावा है कि भाषण में शिक्षा, रोजगार और सामाजिक न्याय जैसे विषयों पर महत्वपूर्ण सवाल उठाए गए हैं, जिन पर व्यापक चर्चा की आवश्यकता है। पत्र परिषद में प्रदेश एवं शहर कांग्रेस के कई पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। पार्टी ने कहा कि ये अभियान आने वाले दिनों में और व्यापक स्तर पर चलाया जाएगा, ताकि युवाओं और आम नागरिकों तक कांग्रेस का संदेश प्रभावी ढंग से पहुंच सके। कैमरामैन सचिन के साथ ही सन्नी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। हेच आपल्या स्वप्नातलं घर आहे। पण कसं होईल? तुमच्या सोन्याने. सोन्याने? हो, सोना काय करू शकत नाही. भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि बस गृहप्रवेशाची तयारी करा. नमस्कार करतो बाबा. बघितलं, सोना काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212 वर. भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि मग पहा सोना काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212.